मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो डेलीचा आपला सेकंड हा व्लॉग आहे आणि तुम्ही सकाळी पाहिलं सकाळी थोडासा रश, त्यानंतर माझा नाश्ता वगैरे करून झाला आणि आता वेळ झाली आहे आपलं घर आवरण्याची आणि मला थोडंसं चेकअपसाठी पण जायचं आहे. बघूया ते संध्याकाळी जाणं होतं की दुपारी, पण जायचं तर आजच आहे कारण का उद्या मला थोडंसं कामानिमित्त कुठेतरी काही गोष्टी आहेत. तर बघूयात आजचा डे कसाच आपला स्पेंड होतो आणि काय. आणि मला एक रिव्ह्यू द्यायचा आहे. मी आता जस्ट माझा आज हेअर वॉश डे होता, सो खूप छान झाला आणि मी म्हटलं होतं की एक शॅम्पूचा रिव्ह्यू जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तो मी आज व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी ऑब्सेस झाली आहे त्या शॅम्पूने कारण का मला खूप जास्त त्याचा रिझल्ट भेटला आहे. माझे 2च वॉश झाले पण खरं सांगायचं तर मला खूप जास्त आवडला कारण का आहे त्या नेचरमध्ये, म्हणजे आपले केसांची जो नेचर असतो म्हणजे वेवी कर्ली किंवा काहीही, सो ते मेंटेन ठेवतं ते. म्हणजे अगदीच असं नाही की शॅम्पूने जे कंडिशनर लावल्यावरती असं वाटतं की अरे खूपच सिल्की झाले आहेत किंवा खूपच काहीतरी वेगळंच होऊन बसतं केसांसोबत. तसं नाही झालं आहे, खूप नरिशमेंट भेटली आहे. म्हणजे मी ऑइलिंग नाही करत केसांना, पण नरिशमेंट खूप जास्त भेटली आहे मला, तर मला ते खूप जास्त आवडलं आहे. सो त्याचा मी बेसिकली रिव्ह्यू शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. सो इथे चालू झाली आहे माझी घर आवरण्याची लगबग कारण का एकदा जर घर आवरलं ना मग दिवसभर टेन्शन नसतं आपल्याला आणि आपण पुढचे कामं करायला मोकळे होऊन जातो. सो माझं तर फर्स्ट हे असतं की मला हॉल खूप छान क्लीन ठेवायचा, नीट अँड क्लीन. सो आता बघू शकता आत्तापुरता तो चांगला आहे, नंतर तो परत पसरा तसा व्हायचा तसा होतो. सो इथे माझं पद्धतशीरपणे काम आवरून झालेलं होतं. मी खूप फ्री झालेली होती, पण मी किचनमध्ये गेले आणि मला खूप दिवसापासून हा हंडा आहे ना वरती कपाटात ठेवायचा होता, पण माझी तेवढी हाईट नसल्यामुळे तो सारखा डिले होत होता की वरती ठेवायचा म्हणून. सो मला आज तो दिसला आणि तो सारखा हवेत राहून आहे ना पूर्ण काळा पडलेला होता. सो मी तो ना घासायला घेतला आणि बापरे, गेली अर्धा तासापासून घासते तरी पण त्याचे डाग निघत नव्हते. शेवटी आता कुठेतरी चमकायला लागला. धोते जाओ बंटी, तेरा साबुन स्लो है क्या? सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि तांब्या पिठाचे भांडे घासणं एका बाजूला. यार जीव निघून गेला माझा घासता घासता. मैं तो थक गई भैया, मैं तो फिर से थक गई. आळूची वडी काळजी लावली होती ती. स्वयंपाक सकाळीचाच केला होता, आता फक्त ऑमलेट टाकायचं आहे आणि आपल्याला ही जी आळूवडी काल लावली होती आपण ती तळायची. सकाळी यांच्या टिफिनला गेली होती पण आता जेवणाला. थोडीशीच घेतली कारण का एक अर्धी खराब निघाली ना, मग एवढी जर टाकली तर खूप जास्त तिखट होईल आणि एकच अंड्याचा ऑमलेट आहे. जसं होईल ना तसे ते कट करून घ्यायचे. आता मी तर पाहिजे तसे रँडमली कट केले कारण का आपण जेव्हा ना वडी बनवतो ना ते नॉर्मल ट्रेडिशनल पद्धतीने कधी गोल गोल असे चकते होतात. असं हे याचं नाही, हे नवीन रेसिपी आहे. सो हे वाकडं तिकडं कसं एक आपलं तरी तसं तळून खायचं. टेस्टला बरं झालं का? तू काकडी खाणार आहेस? नाही एकच खातो.
मग ते चाकून होतं का भारी झालं. काढू मॉडर्न काढू तू खूप लेट. सो आज म्हणजे सॉरी लंचमध्ये खूप काही आहे. बटाट्याची रसा भाजी, थोडंसं सॅलड, त्यानंतर आळूवडी, चपाती. चला आता जेवण करून घेऊ मस्त. 2 hours later. सो मामाकडे थोडंसं काम होतं. सो त्या कामानिमित्त मामा मला घरी घ्यायला आला होता. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. पार्टी दे. पार्टी दे. हां नाही द्यायचा. नाही देणार. बोचरा तुझं दात उचलून नेईल. सो त्यानंतर मी गेले भाजी मार्केटमध्ये आणि मला कळत नव्हतं नेमकं मी काय घेऊ. पण कशी शॉपिंग केली म्हणजे बाजार केला आणि घरी आली. त्यानंतर लगेच आणायला लागली डिनरच्या तयारीसाठी. कारण का आज मला उशीर झाला होता थोडासा. कारण का बाजारात पण गेली होती, मामाच्या घरी पण गेली होती. सो तिकडे थोडासा वेळ गेला. सो त्यामुळे डिनरला थोडंफार लेट झालं माझ्याकडनं. सो आज मी डिनरमध्ये बनवते अख्खी मसुराचं वरण, सोबत भात, बोंबलाची चटणी आणि भाकर. सो आजचा हा स्पेशल मेन्यू आहे. आणि इथे मी वरणाला फोडणी देऊन देते अगोदर आणि मी वाटणाची फोडणी देते, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. सो त्याप्रकारे वरणाला आता फोडणी दिली आहे. आता बोंबलाची चटणी करून घेते. भात रेडी आहे, भाकरी पण रेडी आहेत. चला पटकन. भूक लागली आहे बघा. तुम्ही चांगलं विचारते ना. वरण पण झालं. बंद करून देऊ ते आता. हे पण आलेत घरी आता. आता फक्त जेवण करायचं आहे. सगळं झालं आहे. आता वेळ झाली आहे आपला व्लॉग एंड करण्याची. त्या अगोदर सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आता गेली काही दिवसापासून एक शॅम्पू यूज करते आणि मला त्याचा खूप जास्त छान इफेक्ट असा भेटला आहे. सो मी यूज करते बी ब्लंडचा इंटेन्स मॉइश्चर शॅम्पू हा जो आहे. आणि त्याचबरोबर त्याचा इंटेन्स हेअर मास्क आणि जे की हेअर्सला खूप छान नरिशमेंट देतात. आणि म्हणजे माझे तरी फ्रीजी आणि ड्राय हेअर्स होते. सो ते आता कुठेतरी सेटल होत चाललेत आणि त्याचा मला खूप जास्त आनंद होतो आहे. आणि त्याला खूप छान असा शायनीनेस आला आहे. आणि हा जो त्याचा मास्क आहे सो एक्झॅक्टली तो कंडिशनरसारखा इफेक्ट देतो. आणि तुम्ही तो रूट्सपासून ते एंडपर्यंत लावायचा आणि 5 मिनटं ठेवायचं. त्यानंतर रिन्स ऑफ करायचा आहे. तर त्याचा इफेक्ट खूप छान आहे. आणि मी हे प्रोडक्ट त्यांच्याच वेबसाईटवरनं घेतले होते. आणि पण तेव्हा डिस्काउंट चालू होता. आत्ता मला माहीत नाही की डिस्काउंट आहे की नाही, पण मी लिंक देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की जाऊन बाय करा. आणि मला तर याचा रिझल्ट छान भेटला आहे. आणि ॲज पर तो युअर चॉईस. तुम्हाला जे काय म्हणतात ना, प्रत्येकाचे कारणं वेगळे वेगळे असतात. सो माझे फ्रेझी आणि ड्राय हेअर होते. सो म्हणून मी इंटेन्स शॅम्पू घेतला आहे. जर तुम्हाला हेअरफॉल असेल किंवा जर हेअरफॉल असेल किंवा अनेक काही कारणं असेल तर त्यांच्याकडे म्हणजे बऱ्याचशा असे व्हरायटीज आहेत. हे नॉन प्रमोशनल आहे. मला कोणताही पेड प्रमोशन भेटलेलं नाही आहे. पण मी जे प्रोडक्ट यूज करते आणि जे जेन्युइन प्रोडक्ट आहे मी ते जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला देते आहे. सो नक्की जाऊन बघा. जर तुम्हाला आवडत असेल तरच घ्या. आणि मला माहीत नाही डिस्काउंट चालू आहे की नाही, पण तरी एकदा जाऊन चेक करा. सो आज सक्सेसफुली आपला डे 2 हा कंप्लीट झाला आहे. आणि ह्या पुढचेही कंप्लीट होतील. आणि आपण बरेचसे असे चॅलेंजेस घेऊन येऊ. पण मला तुमचा खूप जास्त सपोर्ट हवा आहे ह्यासाठी. आणि आजचा तर डे झाला स्पेंड आणि तो खूप छान प्रकारे स्पेंड झाला. आय होप सो की तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही खूप जास्त एन्जॉय केला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब जरूर करा. जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.